नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र पोळ येथे ग्रहतारे बोलतात, ज्योतिष कार्यालय निप्पाणी. आपण यावेळेला एक मुद्दाम वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ तयार करतो आहोत. तो समाजामधली एक खूप मोठी समस्या झाली. ही समस्या जी आहे, ही समस्या आजच आहे आणि ती पूर्वी नव्हती असा भाग नाहीये. तर ही समस्या फार पूर्वीपासूनची आहे. आपल्या समाजामध्ये, जगातल्या आणि प्रत्येक देशामध्ये ही समस्या आहे. आपल्या देशामधला आपण विचार करताना, हिंदू संस्कृतीचा विचार करताना, या समस्येवरती आपल्या शास्त्रामध्ये काही योग सांगितलेत का? काही उपाय सांगितलेत का? याचा आपण इथं विचार करणार आहे. समस्या आहे गरोदर असलेल्या, म्हणजे अनैतिकतेतून गरोदर असलेल्या मुलीचं लग्न. लव्ह मॅरेज आहे, लग्नापूर्वी प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि नंतर लग्न झालंय, ही गोष्ट वेगळी राहील. पण लग्न होण्याच्या पूर्वी तिचं दुसऱ्या माणसाबरोबर अनैतिकतेचे संबंध आहेत. अनैतिक संबंधातनं ती गरोदर राहिली आहे. मग ते गरोदर पण डिलिव्हरीच्या आधीचं कितीही असू शकतं. मग त्याला काही नियम नाहीये. मग हा नियमानं त्या मुलीचं लग्न झालं. यामध्ये वेगवेगळे प्रसंग मी विचारात घेणार आहे. मुलीचं लग्न गरोदर असताना झालं, हा तिच्यामधला भाग झाला. एका मुलाचं, म्हणजे पुरुषाचं गरोदर स्त्रीशी लग्न झालं, हा योग वेगळा झाला. त्यानंतर लग्नानंतर काही ठराविक दिवसानंतर, म्हणजे महिना असेल, 2 महिने असेल, 4 महिने असतील, 5 महिने असतील, 6 महिने असतील, 8 महिने असतील, त्यानंतर त्या मुलीला बाळ झालं. मग त्या बाळाचा जन्म झाला. मग या गोष्टींची समस्या कुठं आहे? तर मला विचार मांडायचे आहेत ती मुलगी जी आहे ती अनैतिकतेतून तिची गर्भधारणा झाली आहे. आणि ही गर्भधारणा जी झाली आहे, ही गर्भधारणा वेगळ्याच माणसापासून आहे. लग्न तिचं होत आहे ते एक सर्वसामान्य दुसऱ्या मुलाबरोबर होत आहे, ज्याला याची कल्पना नाहीये. लग्न झालं, लग्नानंतर ठराविक दिवसानंतर त्या मुलीची डिलिव्हरी झाली, त्यातून मुलगा किंवा मुलगी जन्माला आली. मग असे प्रसंग समाजामध्ये आज आणि काल आणि उद्या हे होतच राहणार आहेत. मग हे असलेले जे समस्या आहेत, हे समस्या ही का होते? याचा परिणाम त्या मुलीवरती, तिच्या आयुष्यात पहिल्यांदा आलेल्या अनैतिकतेतून आलेल्या पुरुषावरती आणि लग्न झालेल्या माणसावरती, म्हणजे 3 वेगवेगळे विषय आले, 3 घरं वेगवेगळे आले. याच्यावरती कशा पद्धतीनं परिणाम होतो याचा आपल्याला विचार करावा लागेल. हा विचार करत असते वेळी आपल्याला त्याचं जरासं थोडंसं विस्तृत वर्णन करावं लागणार आहे. नुसतं मुलगी गरोदर आहे, तिचं लग्न झालं आणि त्यानंतर डिलिव्हरी झाली, सगळं संपलं, असं नाहीये. हे असं बिलकुल नाही. यामध्ये जे काही कुयोग आलेले असतात,
हे कुयोग इथं विषयकरणी करायचे असतात. मग कुयोगने कोणते येतात, कसे येतात, कोणाच्या पत्रिकेत येतात, याचा विचार करायचा असतो. साप कोण, चावला कोणाला, मरतय कोण, याचाही विचार करायचा असतो. साप म्हणजे विषकन्या, एक लक्षात ठेवायचं. मग या वेळेला ज्या वेळेला मी ती मुलगी गरोदर आहे असं समजलं, गरोदर असल्यानंतर तिचं कोणाला माहित नाहीये, सस्पेन्स मध्ये आहे. मग तिचं नाही कुठल्या तरी मुलावर लग्न ठरलं, मग ते कशाही पद्धतीनं लग्न ठरलं असू दे, त्या मुलाला आमिष दाखवून लग्न केलेलं असू दे, त्या मुलाला फसवाफसवी करून म्हणजे खोटं बोलून त्या मुलाचं लग्न केलेलं असू दे वगैरे, या सगळ्या गोष्टी झाल्या. आता त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये योग कुठला असणार आहे, कुमारिका मातृत्वाचा हे झाला, काय झाला, योग झाला. कुमारी मातृत्व आलं आणि कुमारी मातृत्व हा एक भाग वेगळा झाला. इथं देखील दोन भाग पडणार आहेत. कुमारी मातृत्व आलं तर ती गोष्ट वेगळी होणार आहे, कारण त्या मुलीचं लग्न होत नाहीये. त्याचे परिणाम तिसऱ्या माणसाला वरती होत नाहीयेत. म्हणजे इथं किती जण आले, फक्त 2 जण आले. ज्याच्याबरोबर तिचं अनैतिक संबंध आहे तो मुलगा अधिक ती, असे 2 झाले. पण समजा त्या मुलीचं लग्न झालं आणि त्या लग्नानंतर जर काय आलं, त्या बाळाचा जन्म झाला, तर तिसरी पार्टी ही येणार आहे. ह्या गोष्टीला तितकंच महत्व आहे. मुलीच्या पत्रिकेमध्ये अगदी म्हणजे न बघता देखील आपल्याला आपण तुम्ही बोला, ही मुलगी विषकन्या योगाची पत्रिका आहे. मग विषकन्या योगामध्ये कृतिका, अश्लेषा, शततारका ही 3 नक्षत्र, मग ते वार वगैरे पंचांगात दिलेले असं काहीही आहे. ही पहिली गोष्ट. विषकन्या योग हे हजारो लाखो होतात. पंचांगामध्ये दिलेली मेथड कशी आहे, फक्त चंद्र या नक्षत्रामध्ये असेल म्हणजे अश्लेषा, कृतिका, अश्लेषा आणि शततारका. पण माझ्या विचारानं तो विचार नाहीये. माझं पुस्तक आहे, विषकन्या नावाचं पुस्तक आहे, त्याच्यामध्ये मी मेथड मांडलेली आहेत. इतर पुस्तकामध्येही मी ह्या मेथड मांडलेल्या आहेत. ज्या वेळेला एखाद्या पुरुषाच्या आयुष्यामध्ये एखादी स्त्री येते आणि तिच्या पत्रिकेमध्ये जर विषकन्या नावाचा जर योग असेल, तर त्याचा परिणाम कोणावर होतो, सगळ्यावरती होतो. म्हणजे त्या तिच्या आयुष्यात आलेल्या त्या पुरुषावरती होणार आहे, म्हणजे ज्याच्याबरोबर तिचा अनैतिक संबंध आहे त्याच्यावरती होणार आहे. लग्न झालं तर त्याच्यावरही होणार आहे, त्या बाळावरही होणार आहे, आणि याचा त्रास दोघांनाही होणार आहे. त्या मुलीचा संबंध नाही, कारण ज्या वेळेला साप चावतो त्यावेळेस साप मरत नाही, मरतो तो समोरचा मनुष्य मरतो. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये, म्हणजे विषकन्या असलेल्या स्त्रीच्या आयुष्यामध्ये जर का अशी मनुष्य जर आले, जातक आले, तर त्या जातकांना त्याचा प्रचंड त्रास होतो. हा एक बेसिक नियम झाला. ओके, आता नियम आपल्याला तसे करता येणार नाहीये. फक्त मी गोष्ट सांगतोय, मी त्याच्यासाठी एक वेगळं प्रकरण लिहायला लागलोय. प्रकरण लवकरच तुम्हाला ते पुस्तकामध्ये छापून येणार आहे. त्याचे नियम कसे असणार आहेत, काय असणार आहेत, हे सगळे तुम्हाला त्याच्यामध्ये येत आहे. मुलीच्या पत्रिकेमध्ये कुमारी माता हा प्रकार आला. म्हणजे कुमारी माता म्हणजे पंचम स्थान. पंचम स्थान हे जर बिघडलं असेल तर त्याच्यामध्ये अनैतिकतेतून बाळ जन्माला येतं असं आपण म्हणतो. पण निव्वळ असंच म्हणून चालणार नाही. ही पहिली गोष्ट.
या मुलीच्या पत्रिकेमध्ये 11वं स्थान जे संत म्हणजे कामस्थान आहे, कामस्थान आहे ते, तर तेही बिघडावं लागेल. मुलीचं कॅरेक्टर बिघडलेलं असणार आहे 100%. कुमारी मातेचा योग आला 100%. म्हणजे झाले ती गरोदरच आहे म्हटल्यानंतर तो आलाच योग. आणि त्यानंतर ही प्रेग्नन्सी राहून त्या बाळाला ज्या वेळेला जन्म दिला जातो त्यावेळेला ते बाळ अनैतिकतेतून आलेलं असतं. या ठिकाणी आपल्या हिंदू शास्त्रामध्ये एक उल्लेख केलेला आहे. म्हणजे तो आपल्या शास्त्रामध्ये उल्लेख केलेला आहे, आपल्या धर्मामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि तो म्हणजे जे आपण नियोग पद्धतीनं संततीने करत होतो त्याच्या वेळेला. पण तीच पद्धत आजही आहे आणि ती म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. टेस्ट ट्यूब बेबीमध्ये असलेले न झालेले बाळ यांच्या पत्रिकेतले योग वेगळे असतात. बघा तुम्ही अभ्यास करून जर तुम्ही बघितला तर तुम्हाला याच्या पद्धतीनं ते योग तुम्हाला वेगळे दिसतील. आता राहिला बघ कुठला, ती मुलगी आली, ते बाळ झालं, मग याचा परिणाम कोणावरती होणार होता? तो परिणाम तिच्या आयुष्यात आलेल्या त्या जातकावरती होणार आणि तिच्यावर लग्न केलेल्या त्या जातकाबरोबर होणार. म्हणजे ह्या 2 घराण्यामध्ये ह्या पद्धतीचा जर परिणाम होणार असेल तर तो कसा होतो? तर ही दोन्ही घराणी प्रचंड त्रासामध्ये येतात. ज्याचं लग्न होतं त्याच्या घराण्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये दोष निर्माण होतात. मुळात त्याच्या घराण्यामध्ये या पद्धतीचे योग असतात. हे योग इथं पुन्हा ते डेव्हलप होतात आणि हे डेव्हलप झालेले जे योग आहेत हे योग त्या घराण्याचा बऱ्याच पद्धतीनं निर्मूष करायला सुरुवात करतात आणि त्या घराण्याला संपवायला चालू करतात. हा एक भाग झाला. ज्याच्यामुळं ती मुलगी प्रेग्नंट राहिली आहे त्याच्याही आयुष्यामध्ये खूप मोठ्या पद्धतीचा प्रॉब्लेम यायला सुरू होतो. तो प्रॉब्लेम त्याला निव्वळ इतकाच करून संपत नाही तर त्यालाही आयुष्यातनं उठायची पाळी येते. मग आता हे बाळ झालेलं असतंय. मग बाळ जे झालेलं असतंय हे याचं पुढं काय होतंय हा प्रश्न इथं महत्वाचा नाही. म्हणजे ते अनाथ आश्रमामध्ये जाईल, कोणी दत्तक घेईल, नाही त्या मुलीजवळ राहील, काय वाटेल ते होईल, इथं त्याचा विषय राहत नाही. तर त्या बाळाचा परिणाम, त्या बाळाच्या पत्रिकेत असलेल्या योगांचा परिणाम हा त्या अनैतिक संबंध असलेल्या जातकावरती प्रचंड प्रमाणामध्ये होतो. जरी ते बाळ त्याचं असलं तरी. आणि हे अनैतिकतून जन्माला आलेले जे बाळ आहेत यांचा परिणामही होतोच होतो. तो होतोच होतो. आता या ठिकाणी योगांचा विचार करताना जे आपल्या 27 नक्षत्र आहेत, 27 नक्षत्रामध्ये क्रूर नक्षत्र आहेत, स्थानं आहेत, यांच्यामध्ये ग्रह आल्यानंतर हा योग होतो. हा एक बेसिक नियम झाला. हा नॅचरल मध्ये आला. निव्वळ चंद्र किंवा बाकीचे योग इथं महत्वाचे नाहीत. दुसरा योग त्या मुलीच्या पत्रिकेमध्ये विषकन्या नावाचा योग आहे. त्या योगानं काय होणार आहे, तिच्या आयुष्यात आलेल्या माणसांची ना प्रॉब्लेम येणार आहे, त्याच्या घराण्यामध्ये प्रॉब्लेम येणार आहे. इथं जर का
लग्न झालेला जो जातक आहे, ज्यानं या मुलीवर लग्न केलेलं आहे, या जातकावरती देखील तितक्याच वाईट पद्धतीनं परिणाम होणार आहे. मग तुम्ही म्हणाल, मी ह्यानं फक्त लग्नच केलं आणखी बाजूला झाला, याचे काही संबंधही आले नाहीत. तर इथं हा विषय महत्वाचा नाहीये. त्याच्याबरोबर लग्न झालं आणि ते लग्न झाल्यामुळं ते लग्न झालं आणि ते लग्न झाल्यामुळं त्याच्या घराण्यावरती परिणाम होतो. माझ्याकडे कित्येक अशी उदाहरणं आहेत, कित्येक उदाहरणं आहेत, की जी गडगंज असलेली जी घराणे आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये या पद्धतीचा योग झाल्यानंतर ती आज रस्त्यावरती आलेली आहेत. अगदी अण्णांना दशा होते. याच्यामधला एक योग आपल्याला दिसतो आणि तो म्हणजे अण्णांना दशा. ज्या घराण्यामध्ये या पद्धतीची मुलगी केली जाते, म्हणजे कळत न कळत झालेला भाग असतोय, न कळतच झालेला भाग असतोय, कळून कोणी करत नाही. तर न कळत झालेल्या ह्या भागामध्ये इतका मोठा प्रचंड परिणाम होतोय की ते घराणं अक्षरशः अण्णांना दशा त्याची होते. आणि ही जी झालेली अण्णांना दशा म्हणजे मराठी शब्द सगळ्यांना समजलं असेल. ही समस्या इतकी सोपी नाहीये. ही त्यातलं सगळ्यात महत्वाची गोष्ट आली. आता कोणत्याही परिणामाचे दुष्परिणाम हे आपल्याला दिसतात आणि हे दुष्परिणाम कशा पद्धतीनं काउंट करायचे हे गणित हे कोणावरती अवलंबून असतंय? ज्योतिषावरती अवलंबून असतंय. आणि हे ज्योतिषावरती असलेलं जे गणित आहे, हे गणित कशा पद्धतीनं काउंट करायचं, याच्यामध्ये पत्रिका कशा असतात, ह्या अनैतितून जन्मलेल्या मुलांच्या पत्रिका ह्या कॉमन भागाला आज तो विषय खूप मोठा आहे. कारण टेस्ट ट्यूबमधनं आलेल्या ज्या पत्रिका आहेत त्या अनैतिकतेतून येत नाहीत, त्या कळत न कळत झालेल्या असतात. लक्षात ठेवायचं. मग हाच भाग नियोग पद्धतीमध्ये देखील होतो. म्हणजे नियोग पद्धती ही समाज सहमत असलेली पद्धत होती आणि आज टेस्ट ट्यूब बेबी ही देखील पद्धत समाज सहमत असलेली पद्धत आहे. त्याचा परिणाम कशा पद्धतीने होतो हा विषय वेगळा आला. आणि अनैतिकतेतून जन्माला आलेली संतती म्हणजे न कळत आलेली त्यांनी दोघांनी नैतिकतेने केलं, ती मुलगी प्रेग्नंट झाली, पण ती मुलगी त्या घराण्यामध्ये आली, कुठल्याही घराण्यामध्ये आली. ही आलेली मुलगी ही कळत न कळत आली आहे, न कळत झाली, ती काय माहित नाहीये कोणाला. पण त्याचा परिणाम, त्या मुलीचा परिणाम इतका गंभीर होतो की त्या घराण्याची दशा ही अण्णांना होते. ज्या वेळेला आपण पत्रिका बघत असतोय त्यावेळेला त्या मुलाच्या पत्रिकेमध्ये देखील या पद्धतीचा योग असतो, हे लक्षात ठेवायचं. एखाद्या घराण्याची म्हणजे घराण्याचा ऱ्हास होतो आणि हा ऱ्हास कसा होतो, का होतो, ह्या कारणामधलं हे एक कारण आहे. प्रारब्ध 3 हे पुस्तक लवकरच येईल. या प्रकरण म्हणजे प्रारब्ध 3 हे दुसरं प्रश्न म्हणजे नंबर लिहिलेलं होतं. पण याच्यामध्ये आता एक 5वं पुस्तक आहे, त्याला मी 3 नंबर देतोय. म्हणजे ते 3 नंबर तर प्रकाशित व्हायचं आहे, तर मी त्याला नंबर वेगळा देतोय. त्याला पुढचा 4 नंबर देईन, 4ला 5 देईन आणि 5 नंबरला मी 3 नंबर देईन आणि 3 नंबरचं जे पुस्तक आहे हे लवकरच प्रकाशित होईल. याच्यामध्ये या पद्धतीच्या ज्या पत्रिका आहेत त्या पत्रिका मी मांडलेल्या आहेत आणि आता पुन्हा त्या मांडतोय. याच्यावरती अनैतिकतेतून जन्माला आलेल्या मुलांवरती नाही, अनैतिकतेतून प्रेग्नन्सी राहिलेली आहे आणि त्यांची एखाद्या जातकाबरोबर लग्न झालेलं आहे, असे जातक जर समस्येमध्ये तर 100% येतात.
100%. पण अशा जातकाविषयी जर कोणाला काही माहिती असेल, त्यांना त्यांच्या समस्येतून सुटायचं असेल, तर त्यांनी जरूर माझ्याशी कॉन्टॅक्ट करावं. मी त्यांना त्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग सांगेन. कारण आपल्या शास्त्रामध्ये या समस्येतून बाहेर पडण्यासाठी मार्ग सांगितलेले आहेत. धन्यवाद.